तर आपला केमिस्ट्री मध्ये आपण चॅप्टर घेणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन्स. मग कोणतं पण सोल्युशनचा जर आपण विचार केला तर एनी सोल्युशन हॅज टू कॉम्पोनंट्स. कोणत्या पण सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट असतात. वन कॉम्पोनंट इज कोणता असेल एक कॉम्पोनंट? कोणता असेल सांगू शकताय? मी कोणालाच म्यूट केलेलं नाहीये. ज्याला उत्तर द्यायचं आहे त्यांनी काय करायचंय, अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचंय. चालेल? हॅलो, सर्व ओके. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतोय की ज्यावेळेस उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करा आणि उत्तर देऊ शकताय. है ना? कारण आपल्याला मी कोणत्याच याला म्यूट नाही केलेलं ना. तर तुम्ही स्वतःच फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की उत्तर देणं झालं की परत आपण स्वतःला म्यूट करून टाकायचंय. लक्षात येतंय? लक्षात येतंय? हो. ओके, ठीक आहे. तर पहा, कुठल्याही सोल्युशन्स मध्ये दोन कॉम्पोनंट असतात. वन कॉम्पोनंट इज सोल्यूट अँड अनदर कॉम्पोनंट इज सॉल्व्हंट. बरोबर आहे. समजा आपण एक्झाम्पल घेतलं शुगर सोल्युशन. जर आपण एक्झाम्पल घेतलं शुगर सोल्युशन, तर सांगा बरं शुगर सोल्युशन मध्ये विच पार्ट इज सोल्यूट अँड विच पार्ट इज सॉल्व्हंट? सोल्यूट. हा सांगा. सोल्यूट कोण आहे? शुगर कोण असेल? सोल्यूट. सोल्यूट. आणि वॉटर इज द सॉल्वंट. solvent. Means the solution contains two components and therefore such solution is called as the binary solution. असं जे सोल्युशन असेल त्या सोल्युशनला काय म्हणतात? बायनरी सोल्युशन. द सोल्युशन विच हॅज टू कॉम्पोनंट. ज्या सोल्युशन मध्ये किती कॉम्पोनंट असतात? दोन कॉम्पोनंट. फॉर एक्झाम्पल in sugar solution water is one component and sugar is another component and therefore it is binary solution. समजा आपण असं एखादं सोल्युशन घेऊ की ज्यात तीन कंपोनंट आहे. बघा एकदम सिंपल आहे. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये साखर ऍड करायची. सांगा बरं किती कॉम्पोनंट झाले? पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये साखर ऍड करायची, किती कॉम्पोनंट झाले? दोन. बरोबर आहे. पण जर आपण आता त्याच्यामध्ये सॉल्ट पण ऍड केलं, थोडं मीठ पण ऍड करायचं, सांगा बरं म्हणजे आता किती कॉम्पोनंट झाले? किती कॉम्पोनंट झाले? वॉटर, शुगर आणि सॉल्ट यांना एकत्र केलं तर आपल्याला लक्षात येईल किती कॉम्पोनंट होत आहे? इट कंटेन्स 3 कॉम्पोनंट. मग असं जे सोल्युशन असेल ज्या सोल्युशन मध्ये 3 कॉम्पोनंट प्रेझेंट आहे त्या सोल्युशनला काय नाव दिलं जातं? टर्शरी सोल्युशन. काय नाव द्यायचंय सांगा? टर्शरी सोल्युशन. द सोल्युशन विच कंटेन 3 कॉम्पोनंट इज नोन ॲज द टर्शरी सोल्युशन. पण प्रॅक्टिकली ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला किती कॉम्पोनंट असणार सोल्युशन विचारात घ्यायचंय? तर 2 कॉम्पोनंट असणार. अँड बेसिकली द सोल्युशन विच हॅज 2 कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज द बायनरी सोल्युशन. त्या ठिकाणी त्याला काय नाव दिलं जाईल सांगा? बायनरी सोल्युशन. मग आता द कॉम्पोनंट जे आपण आता बघितलं की सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट आहे. वन कॉम्पोनंट इज सोल्यूट अँड अनदर कॉम्पोनंट इज सॉल्व्हंट. तर जे जे कॉम्पोनंट जास्त प्रमाणात असेल, द कॉम्पोनंट विच इज प्रेझेंट इन लार्जर प्रपोर्शन बाय वेट. जो कॉम्पोनंट वजनाच्या स्वरूपात जर विचार केला तर जास्त प्रमाणात असेल त्या कॉम्पोनंटला आपण काय म्हणणार मित्रांनो? दॅट इज कॉल्ड सॉल्व्हंट. अँड द कॉम्पोनंट ऑफ द सोल्युशन विच इज प्रेझेंट in minor proportion by weight. The component of solution which is present in minor proportion by weight is called as the काय नाव दिलं जाईल सांगा त्याला? That is called solute. काय नाव दिलं जाऊ शकतंय? solute. सांगा आता आपण बघितलं की दोन कॉम्पोनंट आहे and one component is solvent and another component is solute.
one component is solvent and another component is solute. सांगा आता आपण डिफाइन केलं की सोल्यूट काय आणि सॉल्व्हंट काय. द कंपोनंट ऑफ सोल्युशन which is present in larger proportion by weight is called as the solute. Solvent. And the component of solution which is present in smaller proportion म्हणजे कमी प्रमाणात आहे, that is called solute. त्याला काय नाव दिलं जाऊ शकतंय? सोल्यूट हे नाव त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतंय. कळालंय सर्वांना? सांगा कुठल्याही सोल्युशनचे किती कॉम्पोनंट आहे? मग तुम्ही उत्तर दिल्यावर आपण पुढे जाणार आहे. सांगा कुठल्याही सोल्युशनचे किती कॉम्पोनंट्स आहे? 2 कॉम्पोनंट्स. कोणते कोणते सांगता येईल? सोल्यूट, सॉल्व्हंट. हा, फक्त वैष्णवीच उत्तर देते, बाकी नाही देते कोणी उत्तर. सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोनच कॉम्पोनंट आपल्याला इथे घ्यायचे. सांगा बरं कोण डिफाइन करू शकताय सोल्यूटला? सोल्यूटला कोण डिफाइन करू शकताय? आकांक्षा, आकांक्षा तुम्ही डिफाइन करू शकताय सोल्यूटला? Smaller proportion. The component of solution which is present in smaller proportion. सांगता येईल बघा, म्हणा त्या ठिकाणी the component of solution which is present in smaller proportion by weight is called as the solute. आणि दुसरा कोणता कॉम्पोनंट येईल? सॉल्व्हंट. That is the component of solution which is present in, सांगा, which is present in larger proportion by weight is called as the, काय म्हणायचंय त्याला? That is called solvent. त्याला सॉल्व्हंट हे नाव देता येईल. आता ऍक्च्युअल आपण जेव्हा कुठलंही सोल्युशन बघतो तर जनरली आपण जे काही सोल्युशन्स बघतो त्यामध्ये जनरली 1-2 सोल्युशन्स आपल्याला एकदम खूप पाठ असतात. कोणतं सोल्युशन घेता येईल? फॉर एक्झाम्पल शुगर सोल्युशन. सांगा, शुगर सोल्युशन हे एक सोल्युशन आहे, नंतर सॉल्ट सोल्युशन हे पण आहे. मग आपली ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट वर जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात घेता येईल. सांगा बरं. हॅलो हॅलो, प्रभात राजपुरोहित, प्रभात सिंग राजपुरोहित, बोलणार नाही तुम्ही? तर आपल्याला माहिती असणारे सोल्युशन्स आहे शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन. हे 2 सोल्युशन्स आपल्याला माहिती आहे. सांगा बरं, इन शुगर सोल्युशन द शुगर इज द सोल्यूट. शुगर सोल्युशन मध्ये सांगा बरं कोण आहे? शुगर हा सोल्यूट आहे. कोणत्या फॉर्म मध्ये सांगता येईल? सांगा, शुगर कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड, लिक्विड, गॅस, कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड. सॉलिड. कोणत्या याच्यात, कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड. आणि सॉल्व्हंट कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड. लिक्विड फॉर्म मध्ये. म्हणजे सोल्यूट इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट अँड सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. मग आपल्याला जनरली हेच सोल्युशन माहितीये की ज्यामध्ये सोल्यूट हा कोणत्या स्वरूपात असेल? सॉलिड. आणि सॉल्व्हंट हा लिक्विड फॉर्म मध्ये असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे सोल्युशन्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ अल्कोहोल आणि वॉटर, म्हणजे दारू आणि पाणी यांना एकत्र केलं आपण. लक्षात घ्या, पाणी भरपूर घ्यायचं, दारू थोडी कमी घ्यायची आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करून टाकायची. सांगा बरं, आता हे सुद्धा काय झालं? सोल्युशन झालं. आपल्याला जे शुगर सोल्युशन माहितीये पण त्याच्यापेक्षा हे वेगळं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये. सांगा बरं, वॉटर इज द, वॉटर काय असेल? solvent and the alcohol is the solute. Water is the solvent and alcohol is the solute. सांगा बरं, दोन्ही कॉम्पोनंट कोणत्या फॉर्म मध्ये? दोन्ही कॉम्पोनंट कोणत्या फॉर्म मध्ये? अल्कोहोल म्हणजे दारू लिक्विड फॉर्म मध्ये आणि वॉटर सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. मग जर दोन्ही लिक्विड फॉर्म मध्ये तर मला सांगा, इन दिस सोल्युशन द सोल्यूट इज इन
लिक्विड फॉर्म, सॉल्व्हंट इज ऑल्सो इन लिक्विड फॉर्म. सोल्यूट पण लिक्विड फॉर्म मध्ये आणि सॉल्व्हंट सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये. सोल्यूट पण लिक्विड फॉर्म मध्ये, सॉल्व्हंट पण लिक्विड फॉर्म मध्ये. एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. ब्रास. ब्रास ऐकलेलं आहे सगळ्यांनी? सांगा बरं, ब्रास म्हणजे काय? कोण सांगताय ब्रास? हॅलो हॅलो, ऐकू शकताय तुम्ही? सर. हा, सांगा, ब्रास ऐकलेलं आहे का सगळ्यांनी? ब्रास म्हणजे पितळ. ब्रास म्हणजे काय? पितळ. पितळ. पितळ माहिती सगळ्यांना. आता जास्त हो. नाही वापरलं जात, पण ऐकून सगळ्यांना माहिती आहे. तर पितळ हे अलॉय. पितळ हे काय आहे? अलॉय. अलॉय म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेटल एकत्र करून तयार केलेला पार्ट. मग पितळ, ब्रास हे अलॉय जे कॉपर आणि झिंक एकत्र करून तयार केलेलं आहे. कोणाला एकत्र करून तयार केलेलं आहे? कॉपर आणि झिंक यांना एकत्र करून तयार केलेलं आहे. तर साधारण 75% कॉपर आहे आणि 25% झिंक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. ब्रास इज अ alloy of copper and zinc, and in this case the copper is of 75%. Copper is 75% and the remaining 25% is of zinc. जे रिमेनिंग 25% आहे ते कोणाचा असेल? झिंकचा असेल. सांगा मग ह्या केस मध्ये कॉपर काय होईल? सॉल्व्हंट का सोल्यूट? सांगा, ह्या केस मध्ये कॉपर काय होईल? सॉल्व्हंट होईल का सोल्यूट होईल? हॅलो, सांगा, ह्या केस मध्ये कॉपर 75% आहे आणि झिंक 25% आहे. तर सांगा कॉपर काय होईल? हॅलो, झिंक इज द सोल्यूट. प्रथमेश पावसार तो सांगतोय की झिंक हा काय असेल? सोल्यूट आहे आणि कॉपर इज द सॉल्व्हंट. तर प्रथमेश तुम्ही सांगू शकताय व्हाय कॉपर इज द सॉल्व्हंट? कॉपर का सॉल्व्हंट आहे? बिकॉज इट इज प्रेझेंट इन larger proportion. लार्जर प्रपोर्शन. व्हेरी गुड. लार्जर प्रपोर्शन मध्ये कॉपर, मग त्या ठिकाणी ते काय झालं? सॉल्व्हंट. अँड झिंक इज प्रेझेंट इन स्मॉलर प्रपोर्शन. झिंक कसं आहे? कमी प्रमाणात आहे, मग त्या ठिकाणी ते झालं सोल्यूट. तर अशा पद्धतीने दोन कॉम्पोनंट सॉलिड सुद्धा राहू शकताय, दोन कॉम्पोनंट लिक्विड सुद्धा राहू शकताय. आणि आता शुगर सोल्युशन मध्ये बघा, 3 एक्झाम्पल मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल काय काय कंडिशन्स आहे. तर 3 एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलं तर पहिल्या केस मध्ये सोल्यूट इज सॉलिड अँड सॉल्व्हंट इज लिक्विड इन केस ऑफ शुगर सोल्युशन. इन केस ऑफ इथिल अल्कोहोल अँड वॉटर, इथिल अल्कोहोल आणि वॉटरच्या केस मध्ये जर आपण बघितलं तर इथिल अल्कोहोल इज द सोल्यूट विच इज लिक्विड इन कंडिशन अँड द वॉटर इज द सॉल्व्हंट. आणि वॉटर काय असेल? सॉल्व्हंट असेल जे लिक्विड आहे. आणि अलॉयचं एक्झाम्पल आपण बघितलं तर त्यामध्ये दोन्ही पण मेंबर म्हणजे कोण सांगा? कॉपर आणि झिंक, बोथ द मेंबर्स आर इन सॉलिड स्टेट. म्हणजे याचा अर्थ असं फिक्स नाहीये की सोल्यूट सॉलिडच पाहिजे आणि सॉल्व्हंट लिक्विडच पाहिजे असं आवश्यक नाहीये. आपल्याला लक्षात येऊ शकतंय की सॉल्व्हंट सुद्धा सॉलिड राहू शकतो आणि सोल्यूट सुद्धा सॉलिड राहू शकतोय. मग आता सॉल्व्हंट कसा आहे आणि सोल्यूट कसा आहे त्याच्या बेसवर सोल्युशनचे आपण किती प्रकार करणार मित्रांनो? तर 9 टाइप्स करणार. किती प्रकार करणार आहे? देर आर 9 टाइप्स ऑफ द सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ स्टेट ऑफ द स्टेट ऑफ द सोल्यूट अँड सॉल्व्हंट. म्हणजे सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये, सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये, त्याच्या बेसवर सांगा सोल्युशनचे किती टाइप्स आपण करणार आहे? 9. 9 टाइप्स करणार आहे. तर ते आपण या ठिकाणी बघू कोणते कोणते 9 टाइप्स असणार आहे ना. जे सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे 9 टाइप्स आपण करणार आहे तर ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं
तर बघा इथं लक्षात घ्यायचंय आपल्याला की सोल्यूट आणि सॉल्व्हंट कोणत्या स्वरूपात प्रेझेंट आहे त्याच्या बेसवर आपण सोल्युशनचे 9 टाइप्स करणार आहे आणि ते टाइप्स कोणते कोणते असतील ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. बघा मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण बघतोय, लक्षात येईल आपल्याला आताच आपण पाठ बघितलेला आहे की किती प्रकार सॉल्व्हंटचे सोल्युशन कशा टाइप मध्ये घेता येईल. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण बघू, डिफाईन सोल्युशन, सोल्यूट, सॉल्व्हंट. तर ऑलरेडी आपण हे बघितलं की सोल्युशन काय, सोल्युशन काय येईल सांगा. सोल्युशन इज द मिक्सचर ऑफ, सोल्युशन इज द मिक्सचर ऑफ 2 or more component. सोल्युशन हे काय असेल सांगा, मिक्सचर ऑफ 2 or more component. जसं इन शुगर सोल्युशन वॉटर अँड शुगर आर प्रेझेंट. कदाचित 3 कॉम्पोनंट सुद्धा राहू शकताय, जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. 3 कॉम्पोनंट सुद्धा राहू शकतात. मग आता नेक्स्ट पार्ट आपण बघितला सॉल्व्हंट. सॉल्व्हंट काय असेल ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. तर सॉल्व्हंट काय सांगा, द कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन, the component of the solution which is present in larger proportion by weight. जो component जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे त्याला म्हणतात सॉल्व्हंट. जसं इन शुगर सोल्युशन वॉटर इज द सॉल्व्हंट. शुगर सोल्युशन मध्ये कोण सॉल्व्हंट असेल तर वॉटर इज द सॉल्व्हंट. Then solute, the next component is solute. The component of solution which is present in smaller proportion by weight is called as the solute. बघा जो कॉम्पोनंट कमी प्रमाणात प्रेझेंट असतो, जो कॉम्पोनंट कसा असेल सांगा, कमी प्रमाणात प्रेझेंट असेल त्या कॉम्पोनंटला काय म्हणायचंय मित्रांनो, दॅट इज कॉल्ड एज द सोल्यूट. सांगा इन शुगर सोल्युशन, शुगर सोल्युशन मध्ये जर विचार केला तर कोणता कॉम्पोनंट असेल तर बघा, व्हेन अ स्मॉल अमाउंट ऑफ शुगर इज ऍडेड इन वॉटर. समजा आपण एकदम थोड्या प्रमाणामध्ये शुगर पाण्यामध्ये ऍड केली तर इट गिव्स द सोल्युशन अँड शुगर इज द सोल्यूट अँड वॉटर इज द सॉल्व्हंट. या केस मध्ये शुगर काय असणार मित्रांनो, सोल्यूट असेल अँड वॉटर इज द सॉल्व्हंट. तर ही कंडिशन आपण बघितली. त्यानंतरचा पार्ट आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन, गिव्ह एक्झाम्पल. आताच आपण एक एक्झाम्पल बघितलं, कोणतं सांगा, दॅट इज द शुगर सोल्युशन. एक्झाम्पल कोणतं घेऊ, शुगर सोल्युशन. सांगा बरं, शुगर सोल्युशन मध्ये शुगर कोणत्या फॉर्म मध्ये सांगा, इट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म अँड इट ऍक्ट ऍज अ सोल्यूट. सॉलिड फॉर्म मध्ये आणि तो काय म्हणून ऍक्ट होतोय, सोल्यूट. अँड वॉटर, शुगर सोल्युशन मध्ये वॉटर आहे तर दॅट विल बी प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये प्रेझेंट आहे, लिक्विड स्टेट मध्ये, विच ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. जे काय म्हणून ऍक्ट होत आहे, सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होत आहे. तर आता ह्या केस मध्ये जर आपण बघितलं तर सोल्यूट हे सॉलिड फॉर्म मध्ये आणि सॉल्व्हंट हे लिक्विड फॉर्म मध्ये. मग आता नेमकं सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये राहू शकतंय, तर सोल्यूट मे बी प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड और गॅसियस फॉर्म अँड सॉल्व्हंट मे बी प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड और गॅसियस फॉर्म. म्हणजे सोल्यूट सुद्धा तिन्ही प्रकारामध्ये राहू शकतोय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्म मध्ये. आणि सॉल्व्हंट सुद्धा तिन्ही प्रकारामध्ये राहू शकतोय, सॉलिड, लिक्विड आणि
गॅसियस फॉर्म मध्ये. मग त्याच्या बेसवर आपण सोल्युशनचे किती प्रकार करणार आहे? देअर आर 9 टाइप्स ऑफ द सोल्युशन. किती प्रकार करतोय आपण? 9 टाइप्स करतोय सोल्युशनचे. तर ते कोणते कोणते ते आपण या ठिकाणी बघू. बघा आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट, आणि इथं एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे की जे आपल्याला लक्षात येऊ शकतात. बघा, सॉलिड टाईपचा सोल्यूट. सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये. आणि सॉल्व्हंट पण. सॉल्व्हंट कोणत्या फॉर्म मध्ये? तर सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. सॉल्व्हंट सुद्धा सॉलिड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. तर याला म्हणायचं सॉलिड इन सॉलिड टाइप ऑफ सोल्युशन, ज्याला कॉमन मध्ये सॉलिड सोल्युशन हे नाव दिलं जाऊ शकतंय. कॉमन मध्ये काय नाव दिलं जाऊ शकतंय? सॉलिड सोल्युशन. बघा, मग ज्या सोल्युशन मध्ये काय असेल? सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये आणि सॉल्व्हंट सुद्धा सॉलिड स्टेट मध्ये. बोथ आर प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. तर दॅट इज द सॉलिड टाइप ऑफ सोल्युशन. आता सॉलिड सोल्युशन्स म्हणजे काय? एकदम सिंपल आहे. बघा, पहिले 3 एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ. पहिल्या केस मध्ये सॉल्व्हंट कोण आहे? सॉलिड. दुसऱ्या केस मध्ये पण सॉल्व्हंट कोण आहे? सॉलिड. तिसऱ्या केस मध्ये पण सॉल्व्हंट कोण आहे? सॉलिड. मग ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो? सॉलिड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, त्या सर्व सोल्युशन्सला काय म्हणतात मित्रांनो? सॉलिड सोल्युशन्स. सांगा, कोणत्या फॉर्म मध्ये कोणत्या सोल्युशन्सला आपण सॉलिड सोल्युशन्स म्हणू शकतोय? कोण सांगतंय? विच सोल्युशन कॅन बी सॉलिड सोल्युशन? सांगा. सौरभ लोणारी सांगा. सौरभ. वैष्णवी सांगा. कोणत्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन म्हणता येऊ शकतंय? वैष्णवी. ओम गायकवाड. हॅलो. आयुष जाधव. ऋतुजा. ऋतुजा सोमवंशी. कोणीच नाही सांगणार आहे. हॅलो. सर सांगू का मी? सांगा ना, कोण सांगतंय? गायकवाड कार्तिक. हा, सांगा सांगा बेटा. कोणत्या सोल्युशनला सॉलिड सोल्युशन म्हटलं जाऊ शकतंय? In which solvent act as a solid. बरोबर आहे. ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हा सॉलिड फॉर्म मध्ये, त्याला काय म्हणायचं? सॉलिड सोल्युशन. सांगा बरं बेटा, त्यामध्ये किती प्रकार आहे? 3. कसे? बघा, आता सॉल्व्हंट सॉलिड हे फिक्स आहे. सॉल्व्हंट कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये फिक्स आहे. पण मग सोलिड कोणत्या फॉर्म मध्ये? तर बघा, पहिल्या ह्याच्यात सॉलिड, दुसऱ्या ह्याच्यात लिक्विड, तिसऱ्या ह्याच्यात गॅस. म्हणजे सांगा किती झाले? सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि गॅस इन सॉलिड, असे 3 प्रकारचे सॉलिड सोल्युशन्स आहे. किती प्रकारचे सॉलिड सोल्युशन्स आहे? 3 प्रकारचे. पहिलं सॉलिड सोल्युशन ज्यामध्ये सोल्यूट सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. दुसरं जे आहे त्यामध्ये सोल्यूट लिक्विड आहे. सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड. आणि जे सॉल्व्हंट आहे दॅट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. सॉल्व्हंट मात्र सॉलिड फॉर्म मध्ये असेल. आणि लास्ट केस मध्ये सोल्यूट इज प्रेझेंट इन गॅसियस फॉर्म. सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये मित्रांनो? गॅसियस फॉर्म. अँड द सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. अँड सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. तर आता एक्झाम्पल्स बघा. असं सोल्युशन ज्या दोन्ही सॉलिड आहे. तर आताच मी तुम्हाला सांगितलं होतं अॅलॉय. अॅलॉय म्हणजे काय सांगा? की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल एकत्र करून अॅलॉय तयार केल्या जातात. तर ब्रास म्हणजे पितळ, ब्रॉन्झ पुतळे वगैरे तयार करण्याकरता ब्रॉन्झचे पुतळे असतात. ब्रॉन्झ पासून दागिने तयार केल्या जातात. देन कॉपर इन गोल्ड, सोन्यामध्ये थोड्या प्रमाणात कॉपर टाकलेलं आहे. तर हे झाले सॉलिड इन सॉलिड. कसं बघा, तर इन पहिलं एक्झाम्पल कोणतं घेऊ? ब्रास. ब्रास मध्ये कोण आहे? कॉपर आणि झिंक. तर कॉपर कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड. आणि ते 75% आहे. तर इट विल ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. ते काय म्हणून ऍक्ट होईल सांगा? सॉल्व्हंट. आणि झिंक सुद्धा सॉलिड आहे. अँड इट इज प्रेझेंट इन
25% and it act as a solute. तर तुम्हाला आता हे नक्कीच लक्षात आलं असेल की ब्रास मध्ये सोल्यूट पण सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट सुद्धा सॉलिड आहे. तर याला म्हणायचं सॉलिड इन सॉलिड टाईप. याला काय नाव द्यायचं आहे? सॉलिड इन सॉलिड टाईप ऑफ द सोल्युशन. लक्षात आलं? त्यानंतर आपण पुढचा विचार करू आणि पुढचे कंडिशन बघू. लिक्विड इन सॉलिड. तर बघा तुम्ही बऱ्याच वेळेस अमालगम घेतलेले, तुम्ही अल्डिहाइड अँड कीटोन चॅप्टर बघितलेला आहे, अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर बघितलेला आहे. त्यामध्ये तुम्ही काय बघितलेलं आहे? समजा एक्झाम्पल आपल्याला घेता येईल सोडियम अमालगम, झिंक अमालगम. माहिती आहे ना? सांगा बरं, कोण सांगू शकतं सोडियम अमालगमचा फॉर्म्युला? हॅलो, सोडियम अमालगमचा फॉर्म्युला कोण सांगू शकतंय? NaHG झालेलं आहे का नाही? सांगा बरं, तुम्ही काही रिएक्शन्स बघितलेल्या असतील ज्यामध्ये तुम्ही नेसंट हायड्रोजनचा वापर करून, फॉर एक्झाम्पल CH3CHO आहे, याचं तुम्हाला रिडक्शन करायचंय. मग समजा इथं आपण घेतलं ट्वाइस H है ना, आणि इन प्रेझेन्स ऑफ काय घेतलं? NaHG, सोडियम अमालगम. तर इथिल अल्कोहोल इथं तयार होईल. अशी रिएक्शन तुम्ही घेतलेली मित्रांनो. तर सोडियम आपल्याला बाकी रिएक्शनशी काही घेणं नाही. आपल्याला हा विचार करायचा आहे सोडियम अमालगम किंवा झिंक अमालगम ZnHG. अमालगम म्हणजे काय सांगा? एखाद्या मेटलचं Hg बरोबरचं कंपाऊंड, एखाद्या मेटलचं Hg बरोबरचं पार्ट, त्याला म्हणतात अमालगम. अमालगमचा अर्थ होतो मर्क्युरी. अमालगम या शब्दाचा अर्थ काय होतो? मर्क्युरी. मग आता सांगा, ह्या केसमध्ये मर्क्युरी कोणत्या स्टेट मध्ये असेल बरं? मर्क्युरी इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट अँड इट विल ऍक्ट ॲज अ सोल्यूट. बघा व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, मर्क्युरी कोणत्या फॉर्म मध्ये? तर मर्क्युरी इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. मर्क्युरी कोणत्या फॉर्म मध्ये असेल मित्रांनो? लिक्विड फॉर्म मध्ये. अँड झिंक इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट विच ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. झिंक हे सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि जे काय म्हणून ऍक्ट होऊ शकेल? तर सॉल्व्हंट म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होऊ शकेल. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी जर आपण कंडिशन्स बघितल्या तर काय सांगा? Hg इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट विच ऍक्ट ॲज अ सोल्यूट. म्हणजे सांगा लिक्विड सोल्यूट इज प्रेझेंट अँड झिंक इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट विच ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. हे झालं अमालगम ऑफ मर्क्युरी विथ मेटल. मग मेटल कोण राहू शकतंय? झिंक राहू शकतं, Na राहू शकतं. आणि अमालगम म्हणजे काय सांगा? विथ मर्क्युरी. म्हणजे एनी मेटल विथ मर्क्युरी इज कॉल्ड मेटल अमालगम. एनी मेटल विथ मर्क्युरी. आणि मर्क्युरी तुम्हाला माहिती मेटलच आहे, बट इट इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. हा असा मेटल आहे की जो कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो मित्रांनो? लिक्विड फॉर्म मध्ये. आणि झिंक हा सॉलिड आहे जो सॉल्व्हंट म्हणून या ठिकाणी ऍक्ट होईल. त्यानंतरचा पार्ट आपण लक्षात घेऊ, गॅसियस. बघा आता सोल्यूट गॅसियस फॉर्म मध्ये. सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये मित्रांनो? सोल्यूट इज प्रेझेंट इन गॅसियस फॉर्म. सोल्यूट इज प्रेझेंट इन ओके, लक्षात घ्या आता. तर या ठिकाणी बघा हायड्रोजन, समजा एक आपण निकेल प्लेट घेतली, निकेलची प्लेट घेतली. सांगा बरं, निकेल प्लेट कोणत्या फॉर्म मध्ये? तर इट इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. निकेल प्लेट इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट आणि त्याच्यावरती हायड्रोजन जमा झालेला आहे. सांगा निकेल प्लेटवर कोण जमा झालंय मित्रांनो? हायड्रोजन. सांगा हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये राहील? हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये राहील? कार्तिकी गायकवाड आहे का? Yes, sir. कार्तिकी बेटा सांगा बरं, हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये राहील? Gas. गॅसियस फॉर्म. करेक्ट. हा हायड्रोजन आहे आणि हा कोणत्या फॉर्म मध्ये असेल? गॅसच्या. आणि निकेल प्लेट हे सॉलिड फॉर्म मध्ये. तर आता याच्यात कोणी सांगू शकतंय? गौरी सांगा, कोण असेल की जो या ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होईल? गौरी
कल्याणी nickel plate. Nickel plate will act as a solvent. Nickel plate will act as a solvent. जे कोणत्या फॉर्म मध्ये सांगा? इट इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. आणि सांगा हायड्रोजन विल ऍक्ट ऍज अ, सांगा हायड्रोजन विल ऍक्ट ऍज अ, Solid. हायड्रोजन विल ऍक्ट ऍज अ Solute. सोल्यूट. हायड्रोजन हा गॅसियस सोल्यूट असेल आणि निकेल प्लेट विल बी द सॉलिड सॉल्व्हंट. मग सांगा बरं हे कोणतं झालं? गॅसियस सोल्यूट इज प्रेझेंट इन सॉलिड सॉल्व्हंट. अशा आपण 3 प्रकारचे सॉलिड सोल्युशन्स या ठिकाणी कन्सिडर केले. किती प्रकारचे? 3 है ना. तर त्याच्यानंतर आपण बघू पुढचा पाठ बघता येईल आणि मग सर्व याची रिव्हिजन घेऊ. सांगा आता आपण पुढचा पाठ कोणता बघणार आहे? याच्या पहिला पाठ कोणता बघितला? वैष्णवी चव्हाण सांगायच्या पहिला पाठ कोणते सोल्युशन्स होते? Solid solution. सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशन. साक्षी आता सांगा बरं कोणते सोल्युशन्स आपण बघणार? Liquid solution. लिक्विड सोल्युशन्स. करेक्ट. आता सांगा आपण मागच्याच बघितलं की ज्या सोल्युशन्स मध्ये सॉल्व्हंट हा सॉलिड आहे त्याला आपण सॉलिड सोल्युशन्स म्हटलं होतं. पण आता आपण बघणार आहे लिक्विड सोल्युशन. तर मी कुणी सांगू शकतंय की लिक्विड सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट कोणत्या फॉर्म मध्ये असेल? सांगा. लिक्विड कोणत्या फॉर्म मध्ये असेल? लिक्विड फॉर्म मध्ये. एकदम बघा इथं सॉल्व्हंट इज लिक्विड, सॉल्व्हंट इज लिक्विड, सॉल्व्हंट इज लिक्विड. म्हणजे सॉल्व्हंट हा लिक्विड फॉर्म मध्ये असेल आणि सोल्यूट कोणत्या फॉर्म मध्ये असतील? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सांगा बरं याच्यामध्ये कोण आहे जे फिक्स आहे? लिक्विड. Solvent. सॉल्व्हंट फिक्स आहे. आणि कोणत्या फॉर्म मध्ये येतो? Liquid. लिक्विड फॉर्म मध्ये. लक्षात येतंय ना? लिक्विड फॉर्म मध्ये सॉल्व्हंट आहे आणि सॉलिड फॉर्म मध्ये सोल्यूट, लिक्विड फॉर्म मध्ये सोल्यूट आणि गॅसियस फॉर्म मध्ये सोल्यूट. तर आता इथं आपण एक्झाम्पल बघू. बघा सॉलिड इन लिक्विड हे सर्वात जास्त फेमस असणारं सोल्युशन आहे. बरोबर आहे ना? आपण सगळ्यात जास्त ऐकणारं, आपल्याला सगळ्यात जास्त माहिती असणारं हे सोल्युशन आहे. कोणतं? सॉलिड इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल कोणी पण सांगू शकतं शुगर सोल्युशन. सांगा बरं शुगर सोल्युशन मध्ये शुगर कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड and it will act as a solid. ना सॉलिड फॉर्म मध्ये आणि सॉलिड म्हणून ऍक्ट होईल. आणि दुसरं कोण आहे सांगा? वॉटर. सांगा बरं वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये? Liquid. लिक्विड. आणि ते काय म्हणून ऍक्ट होईल? सांगा. सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होईल. काय म्हणून ऍक्ट होईल? सॉल्व्हंट ना. तर सांगा बरं मग हे काय झालं? सॉलिड टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. सांगा काय झालं? सॉलिड टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. दॅट इज द सॉलिड इन लिक्विड. आता आपण घेतलं होतं लिक्विड इन लिक्विड. सांगा बरं लिक्विड इन लिक्विडचं कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं? Ethanol in water. इथेनॉल इन वॉटर. काय करायचं? पाणी घ्यायचं, कंटेनर घ्यायचं, ग्लास नाही घ्यायचा, कंटेनर घ्यायचं आणि त्यामध्ये काय घ्यायचं? पाणी. आणि पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात हे वॉटर आहे आणि याच्यामध्ये थोड्या प्रमाणात काय टाकायचं? इथिल अल्कोहोल. सांगा इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय येईल? C2H5OH है ना. तर मग सांगा हे कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड. इथिल अल्कोहोल कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड. आणि वॉटर सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये मित्रांनो? लिक्विड. मग आता मला सांगा द वॉटर विल ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. ते जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. वॉटर विल ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट अँड इथिल अल्कोहोल विल ऍक्ट ऍज अ सोल्यूट. मग सांगा बरं काय कंडिशन आहे? द लिक्विड टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. काय सांगा? लिक्विड टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. एक्झाम्पल इथेनॉल इन वॉटर. नाउ गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड. लास्ट कंडिशन याच्यामध्ये लिक्विड सोल्युशन्स मध्ये कोणतं आहे? गॅस इन लिक्विड. आता मित्रांनो सांगा गॅस इन लिक्विडचा जर विचार केला तुम्ही बघा मिनरल वॉटरची जाहिरात बघितली असेल. ऑक्सिरिच नाव ऐकलेलं आहे का? सांगा. ऑक्सिरिच पाण्याच्या बॉटलचं नाव हो. ऐकलेलं असेल बऱ्याच जणांनी. बरं कोल्ड ड्रिंक्स पिलेलं आहे सगळ्यांनी? कोल्ड ड्रिंक्स हो. कोल्ड ड्रिंक्स पिलेलं असेल. हॉट ड्रिंक्स नाही प्यायचं पण कोल्ड ड्रिंक्स पिलं तर चालतं.
बरोबर आहे ना? हो. तर मला सांगा कोल्ड ड्रिंक्स मध्ये काय कंडिशन असते बरं? साक्षी सांगा बरं, कोल्ड ड्रिंक्स मध्ये पाण्यामध्ये कोणता गॅस मिक्स केलेला असतो? कार्बन डायऑक्साइड. एकदम करेक्ट आहे. सांगा कार्बन डायऑक्साइड कोणता गॅस मिक्स केलेला असेल? कार्बन डायऑक्साइड हा गॅस मिक्स केलेला असेल. मग आता सांगा कार्बन डायऑक्साइड म्हणजे बघा आता हेच एक्झाम्पल आपण इथं घेऊ की ज्यामध्ये कोल्ड ड्रिंकचं एक्झाम्पल सगळ्यांना फॅमिलियर आहे ना, जेवढे ऐकताय सगळ्यांना फॅमिलियर आहे. बरेच जण बोलायचा कंटाळा करताय, मूड नाही का? आहे ना. आहे ना, मग कंटाळा नका करू. संकेत सांगा बरं कोल्ड ड्रिंक्स पिल्लंय का तुम्ही? हो. मग कोल्ड ड्रिंक्स मध्ये जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येऊ शकेल दॅट कार्बन पाणी आणि पाण्यामध्ये समजा हे बॉटल आहे आणि याच्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये शुगर पण असेल, पण आपण विचार करू कार्बन डायऑक्साइडचा. सांगा या पाण्यामध्ये कोण मिक्स केलेला असेल? कार्बन डायऑक्साइड. दिस कार्बन डायऑक्साइड विल ऍक्ट ॲज अ सांगा हे कार्बन डायऑक्साइड काय म्हणून ऍक्ट होईल? सोल्यूट. आणि वॉटर काय म्हणून ऍक्ट होईल? सॉल्व्हंट. म्हणजे कार्बन डायऑक्साइड इज द सोल्यूट अँड वॉटर इज द सॉल्व्हंट. कार्बन डायऑक्साइड हा काय असेल? सोल्यूट असेल आणि वॉटर काय असेल मित्रांनो? सॉल्व्हंट. आणि मग सांगा सोल्यूट हा गॅसियस फॉर्म मध्ये दॅट इज कार्बन डायऑक्साइड. सोल्यूट हा कोणत्या फॉर्म मध्ये? कार्बन डायऑक्साइड गॅसियस. आणि सॉल्व्हंट हा वॉटर आहे विच इज प्रेझेंट इन लिक्विड फॉर्म. मग हे झालं गॅसियस टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. काय सांगा? गॅसियस टाइप ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन लिक्विड टाइप ऑफ सॉल्व्हंट. एक्झाम्पल येईल ऑक्सिजन इन वॉटर, ऑक्सिरीज, कार्बन डायऑक्साइड इन वॉटर ना. तर कार्बन डायऑक्साइड इन वॉटरचं एक्झाम्पल कोणतं घेता येईल मित्रांनो? इट इज द कोल्ड ड्रिंक्स. सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो आपण त्याला, तर ते झालं दॅट विल बी द gaseous type of solute present in liquid type of solvent. हे झालं लिक्विड सोल्युशन. आता मी तुम्हाला याच्यातले काही क्वेश्चन याच्यात अजून काही बघा. आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड हे पण एक्झाम्पल बघा. आयोडीन इन कार्बन टेट्राक्लोराइड. मग कार्बन टेट्राक्लोराइड इज द सॉल्व्हंट जे लिक्विड असेल आणि आयोडीन इज द सोल्यूट दॅट विच इज सॉलिड इन स्टेट. जसं शुगर सोल्युशन मध्ये शुगर होतं त्याच्याऐवजी इथं आयोडीन असेल आणि शुगर सोल्युशन मध्ये वॉटर होतं त्याच्याऐवजी इथं कार्बन डायऑक्साइड कार्बन टेट्राक्लोराइड असेल. देन बेन्झॉइक ऍसिड कोण सांगा? बेन्झॉइक ऍसिड इज प्रेझेंट इन बेन्झिन. सांगा इथं बेन्झिन काय होईल बरं? संकेत सांगा. संकेत बटवाल सांगा बेन्झिन काय म्हणून ऍक्ट होईल? कार्तिकी आव्हाड सांगताय संकेत सांगा. सोल्यूट. बेन्झिन बघा ना, जसं शुगर इन वॉटर आपण म्हणतो तसं इथं बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन आहे. C6H6 म्हणजे बेन्झिन. त्याच्यामध्ये बेन्झॉइक ऍसिड टाकलेलं आहे. जसं पाण्यात आपण शुगर टाकतो. आता सांगा बेन्झिन काय म्हणून ऍक्ट होईल? Benzene will act as a solvent and benzoic acid will act as a solute. लक्षात आलं का? आणि शुगर इन वॉटर तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे बाकीचे एक्झाम्पल जरी नाही आठवले तरी शुगर इन वॉटर हे एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच आठवू शकतंय. नक्कीच ते तुम्हाला पाठ होऊ शकतं. तर हे झालं लिक्विड सोल्युशन. हे काय झालं सांगा मित्रांनो? लिक्विड सोल्युशन. आता सांगा बरं पहिलं सॉलिड सोल्युशन बघितलं, दुसरं लिक्विड सोल्युशन बघितलं, आता तिसरं कोण असणार आहे? गॅसियस सोल्युशन. गॅसियस सोल्युशन है ना. जर आता थोडस तुम्हाला अंडरस्टँडिंग व्यवस्थित करायची असेल तर अजून तुम्हाला एक सांगतोय की तुमच्या समोर म्हणजे कंटिन्युअस नोट्स मध्ये नका बघू, पण केमिस्ट्रीच्या नोट्स तुम्हाला भेटलेल्या आहेत सर्वांना. हो. तर केमिस्ट्रीच्या नोट्स जर तुम्ही समोर ठेवल्या तर हे सगळा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये पण गरज नाहीये कारण याच्यात आपलं सगळा पार्ट आहे. सगळा पार्ट आपण याच्यात ठेवलेलाच आहे ना. तर सांगा बरं आता शेवटची जी कंडिशन आहे ती आहे गॅसियस सोल्युशन. शेवटची कंडिशन कोणती मित्रांनो? गॅसियस सोल्युशन. सांगा बरं कोणत्या सोल्युशनला आपण गॅसियस सोल्युशन म्हणू शकतोय? द सोल्युशन्स इन विच सांगा सोल्युशन्स इन विच
गॅस ऍक्ट ॲज अ सॉल्वंट. गॅस ऍक्ट ॲज अ सॉल्वंट. सांगा ज्या सोल्युशन मध्ये सॉल्वंट कोण असतो? गॅस. प्रथमेश तुम्ही ऐकताय का? प्रथमेश भावसार, प्रथमेश ऐकू येतंय? हॅलो आयुष जाधव ऐकू येतंय? तर ज्या सोल्युशन मध्ये गॅस हा सॉल्वंट म्हणून ऍक्ट होतो, ज्या सोल्युशन मध्ये सॉल्वंट कोण असतो सांगा? गॅस. त्या सोल्युशन्सला म्हणतात गॅसियस सोल्युशन्स. काय म्हणतात त्यांना? गॅसियस सोल्युशन. मग आता एक्झाम्पल कोणतं घेता येईल बघा. सॉलिड इन गॅस. एक्झाम्पल बघा, हवेमध्ये स्मोक. स्मोक म्हणजे कोण असतं? कार्बन डायऑक्साइडचे पार्टिकल, धुराचे कण. धुराचे कण जे सॉलिड स्टेट मध्ये असतात मित्रांनो. धुराचे कण कोणत्या फॉर्म मध्ये असतात सांगा? सॉलिड स्टेट मध्ये. आणि एअर. एअर म्हणजे या ठिकाणी एअर विल ऍक्ट ॲज अ सॉल्वंट. एअर विल ऍक्ट ॲज अ सॉल्वंट अँड द स्मोक विल ऍक्ट ॲज अ सोल्यूट. स्मोक हे सोल्यूट म्हणून ऍक्ट होईल आणि एअर हे सॉल्वंट म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होऊ शकेल. तर याला म्हणायचं सॉलिड इन गॅस. किंवा आयोडीन इन एअर. आयोडीन इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. म्हणजे हवेमध्ये आयोडीनचे कण पसरलेले असतील सॉलिड फॉर्म मध्ये, विच ऍक्ट ॲज अ सोल्यूट. जे काय म्हणून ऍक्ट विल? सोल्यूट. अँड एअर विल ऍक्ट ॲज अ सॉल्वंट, गॅसियस सॉल्वंट. एअर विल ऍक्ट ॲज अ गॅसियस सॉल्वंट. देन लिक्विड इन गॅस. सांगा लिक्विड इन गॅस म्हणजे लिक्विड पार्टिकल्स आर प्रेझेंट इन गॅस. हवेमध्ये पाण्याची वाफ पसरलेली आहे, ते पण एक्झाम्पल घेता येईल. हवेमध्ये पाण्याची वाफ. पाण्याची वाफ ही लिक्विड आहे, तर ती झाली म्हणजे पाण्याचे छोटे छोटे कण हवेमध्ये. मॉइश्चर. मॉइश्चर म्हणू शकतो आपण, व्हेपर न म्हणता मॉइश्चर म्हणू. तर मॉइश्चर इज प्रेझेंट इन एअर. देन मॉइश्चर विल बी प्रेझेंट इन लिक्विड फॉर्म अँड इट विल ऍक्ट ॲज अ सोल्यूट. अँड द गॅस, that is the air, which will act as a solvent which is in gaseous form. आणि गॅस इन गॅस म्हणजे सोल्यूट पण गॅसियस टाईपचा असेल आणि सॉल्वंट सुद्धा गॅसियस टाईपचा असेल. एअर म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर. जे कमी प्रमाणात असतील ते सोल्यूट म्हणून ऍक्ट होतील आणि जे जास्त प्रमाणात असतील ते सॉल्वंट म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होऊ शकतील. मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस. मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस ते सुद्धा घेता येईल गॅसियस सोल्युशन. ते सुद्धा काय घेता येईल आपल्याला? गॅसियस सोल्युशन म्हणून घेता येऊ शकेल ना. तर या टाइप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण बघितले. सांगा बरं मग सॉलिड सोल्युशन किती होते? कोण सांगतंय? सॉलिड सोल्युशन्स किती होते? 3. सॉलिड सोल्युशन्स 3 होते. किती सॉलिड सोल्युशन्स होते? 3 सॉलिड सोल्युशन्स होते. सांगा बरं कोणते कोणते? सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन, गॅसेस सोल्युशन. बरोबर आहे. कोणते कोणते सांगा? नाही, सॉलिड सोल्युशन 3 प्रकारचे होते. कोणते कोणते सांगू शकताय? सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि गॅसेस इन सॉलिड. बरोबर आहे. पुन्हा एकदा ऐका. सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड आणि गॅस इन सॉलिड. सांगा बरं कोण सांगू शकतंय सॉलिड इन सॉलिड टाईपचं एक्झाम्पल? बघा इथं आपण लक्षात घेऊ. बघा हे सांगा पहिलं कोणतं होतं सॉलिड सोल्युशन्स मध्ये? सॉलिड इन सॉलिड टाईप. दुसरं कोणतं होतं? लिक्विड इन सॉलिड टाईप. आणि तिसरं कोणतं होतं सांगा? गॅस इन सॉलिड. तर एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचे, 1-2 मिनिटाचा वेळ देतोय. ज्याला विचारल त्याला सांगता आलं पाहिजे. हे नाही इथं नावं सगळ्यांचे मला दिसत आहे आणि माईक जे तो म्यूट करून नाही ठेवायचा आहे. उत्तर विचारलं तर सांगता आलं पाहिजे. मी एकदा तुम्हाला वाटल्यास शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकतोय. सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे alloy is like brass. लिक्विड इन सॉलिड अमालगम म्हणजे मर्क्युरी आणि मेटल. अमालगम मर्क्युरी आणि मेटल. आणि गॅस इन सॉलिड हायड्रोजन गॅस इज कलेक्टेड ऑन निकेल प्लेट. निकेल प्लेट विल ऍक्ट ॲज अ सॉल्वंट, हायड्रोजन गॅस विल ऍक्ट ॲज अ सोल्यूट. निकेल प्लेट विल ऍक्ट ॲज अ सॉल्वंट, हायड्रोजन गॅस विल ऍक्ट ॲज अ सोल्यूट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल कोणतं होतं?
लिक्विड सोल्युशन. सांगा लिक्विड सोल्युशन्स मध्ये काय कंडिशन आहे, तर सॉल्व्हंट हा लिक्विड आहे, मग सॉलिड इन लिक्विड शुगर सोल्युशन, लिक्विड इन लिक्विड इथेनॉल इन वॉटर, इथेनॉल इन वॉटर, गॅस इन लिक्विड, सांगा गॅस इन लिक्विड कोल्ड ड्रिंक्स, कार्बन डायऑक्साइड इन वॉटर, ऑक्सिजन इन वॉटर, दीज आर द एक्झाम्पल. त्याच्यानंतरचं कोणतं घेता येईल सांगा, गॅसियस सोल्युशन. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल कोणतं घेता येईल आपल्याला मित्रांनो, गॅसियस सोल्युशन. सांगा बरं गॅसियस सोल्युशनचं एक्झाम्पल कोणतं घ्यायला पाहिजे आपण, तर गॅसियस सोल्युशन करता एक्झाम्पल आपल्याला घेता येईल 3 आहे. सॉलिड इन गॅस, स्मोक इन एअर, देन लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्म हा लिक्विड पार्ट असेल जो नायट्रोजन गॅस मध्ये प्रेझेंट आहे, गॅस इन गॅस एअर, मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द सोल्युशन. सांगा मित्रांनो आपण किती प्रकारचे सोल्युशन्स बघितले मग आजच्या लेक्चर मध्ये? 3 बेसिकली 3 प्रकार, सॉलिड, लिक्विड सोल्युशन आणि गॅसियस सोल्युशन. सांगा सॉलिड सोल्युशन्स मध्ये किती प्रकार बघितले? 3 सांगा 3. किती प्रकार बघितले? 3. कोणते कोणते सांगा? सॉलिड इन सॉलिड. सांगा बरं सॉलिड इन सॉलिडचे एक्झाम्पल. कॉपर इन गोल्ड. कॉपर इन गोल्ड बरोबर आहे. सॉलिड इन सॉलिडचं कॉपर इन गोल्ड. नंतर दुसरं कोणतं एक्झाम्पल बघितलं होतं? ब्रॉन्झ. आणि तिसरं आठवा गोल्ड इन कॉपर. काय सांग, किंवा कॉपर इन गोल्ड, कॉपर इन गोल्ड. त्यानंतर ब्रास बरोबर आहे, चैताली बरोबर आहे, ब्रास एक्झाम्पल येईल. दुसरं कोणतं आहे सांगा बरं? लिक्विड इन सॉलिड. सांगा आता पुढचं एक्झाम्पल कोणतं येईल? लिक्विड इन सॉलिड. सांगा बरं, कोण सांगताय लिक्विड इन सॉलिड? अनामिका सांगा. अनामिका. मर्क्युरी विथ मेटल. मर्क्युरी विथ मेटल. एक्झाम्पल कोणतं येईल? शुभांगी सांगा. शुभांगी. मर्क्युरी, सोडियम अमालगम. सांगा सोडियम अमालगम मध्ये सोडियम आहे आणि मर्क्युरी आहे. शुभांगी सांगा सोडियम काय म्हणून ऍक्ट होईल? शुभांगी वाघ. सोडियम विल ऍक्ट ऍज अ सोडियम विल ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. सोडियम काय म्हणून ऍक्ट होईल? सॉल्व्हंट. आणि सांगा बरं जे मर्क्युरी आहे दॅट विल ऍक्ट ऍज अ सोल्यूट. तिसरं एक्झाम्पल कोणतं होतं? गॅस इन सॉलिड. सांगा ऋतुजा. सांगा ऋतुजा समोनशी. चैताली सांगताय. चैताली सांगा मर्क्युरी विल ऍक्ट ऍज अ, सॉरी आता कोणतं बघितलं आपण? लास्ट टाइप कोणती बघितली? गॅस इन सॉलिड. हायड्रोजन गॅस इज कलेक्टेड ऑन निकेल प्लेट. कोणतं येईल सांगा? हायड्रोजन गॅस इज कलेक्टेड ऑन निकेल प्लेट. हे झाले 3 सॉलिड सोल्युशन. त्यानंतर 3 लिक्विड सोल्युशन्स होते. सांगा बरं सॉलिड इन लिक्विड शुगर सोल्युशन, लिक्विड इन लिक्विड इथेनॉल इन वॉटर, आणि गॅस इन लिक्विड कार्बन डायऑक्साइड इज प्रेझेंट इन वॉटर. 3 एक्झाम्पल. पाठ झाले ना सगळ्यांना? झाले का नाही पाठ? हो. पाठ झालेलेच पाहिजे. त्यानंतर गॅसियस सोल्युशन जे तुम्हाला दिसतंय. गॅसियस सोल्युशन मध्ये सांगा बरं कोणते कोणते येतील? तर सॉलिड इन गॅस, आयोडीन इन एअर, देन लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. हे थोडे लक्षात ठेवावं लागतील. आणि गॅस इन गॅस त्याचं सोपं आहे. एअर असेल, मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस, मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅसेस. तर हे झाले डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द सोल्युशन. आजच्या या लेक्चर मध्ये आपण जर पाठ बघितला तर आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं आपण? सोल्युशन, 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोनंटचं मिक्सचर त्याला म्हणतात सोल्युशन. 2 किंवा 2पेक्षा जास्त. सांगा सोल्युशनचे किती भाग असतात? 2, सॉल्व्हंट आणि सोल्यूट. जो जास्त प्रमाणात असतो तो सॉल्व्हंट, जो कमी प्रमाणात असतो तो सोल्यूट. शुगर सोल्युशन मध्ये शुगर ऍक्ट ऍज अ सोल्यूट अँड वॉटर ऍक्ट ऍज अ सॉल्व्हंट. त्यानंतरचा पार्ट आपण बघितला तो होता सोल्युशनचे प्रकार.
सांगा बरं, सोल्यूट कोणत्या स्थितीत आहे आणि सॉल्व्हंट कोणत्या स्थितीत आहे? त्याच्या बेसवर सोल्युशनचे आपण किती प्रकार घेऊ शकतोय? 9 प्रकार घेऊ शकतोय. किती प्रकार घेऊ शकतो? 9. तर त्यामध्ये 3 सॉलिड सोल्युशन, 3 लिक्विड सोल्युशन आणि 3 गॅसियस सोल्युशन त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. तर हे सर्व पार्ट तुम्हाला नोट्स मध्ये पण दिलेलं आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हा सर्व पार्ट थोडासा पाठ करायचा आहे आणि उद्या पण मी तुम्हाला याचे क्वेश्चन्स विचारल. ते क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. सांगता येऊ शकताय ना? Yes. हो. तर आपल्याला आजचं हे जे लेक्चर आहे तर त्या लेक्चर मध्ये आपण तर चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडस रेंजचा थोडा नॉर्मल प्रॉब्लेम येऊ शकतोय आणि तो उद्या येणार नाही, माझ्याकडून तरी येणार नाही नक्कीच. आणि निश्चितपणे मग अजून चांगल्या पद्धतीने लेक्चर होऊ शकेल. तर आजचं हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थित झालेलं म्हणजे शिकवलं कसं असं नाही विचारत आहे मी तुम्हाला, है ना? पण बाकी व्यवस्थित वाटलं का? इंटरॅक्टिव्ह वाटलं का नाही वाटलं? हो सर. हो. वाटलं ना? काही असं ऍक्च्युअल ऑफलाईन टीचिंग मध्ये जे शिकवतोय आपण तसं काही म्हणजे ते चांगलं आहे हे खराब आहे असं काही वाटत नाही ना? नाही सर. सेम ऑफलाईन आणि सारखं होतं सर. आपण काय सेम ऑफलाईन सारखं होतं. ऑफलाईन सारखं होतंय ना? आपण अजून चांगल्या हो. पद्धतीने घेऊ. डेरिव्हेशन्स वगैरे असतील तर मी पूर्ण इथं लिहून एक्सप्लेन करल, है ना? आणि तुम्ही पण खूप चांगल्या प्रकारे आज सपोर्ट केला. पण जास्तच म्यूट नाही राहायचंय, है ना? उत्तर देताना अनम्यूट व्हायचंय. चालेल ना? हो. हा? हो उत्तर सर. देतानाच उत्तर जर तुम्ही आता बघा, ज्यावेळेस आपण हो. क्लासमध्ये असतो तर क्लासमध्ये सगळे समोर असतात, उत्तर देताना थोडं अनकम्फर्टेबल होतं आपल्याला. पण इथं तर काही प्रश्न नाहीये. इथं आपण कोणाच्या समोर नाही, उत्तर देताना अनकम्फर्टेबल व्हायचं काही काम नाही आणि काय घाबरायचं काम नाही. आपल्या समोर उत्तर असतं, तेच प्रश्न विचारतो. तुम्हाला पण माहिती आहे मी अवघड प्रश्न कधी विचारत नाही. सोपेच प्रश्न विचारणार आणि ज्याचे उत्तर तुम्हाला येत असणार, है ना? तर आपल्या ज्या केमिस्ट्रीच्या नोट्स आहे त्या केमिस्ट्रीच्या नोट्स मधून उद्या तुम्ही काय करायचं, आता जेवढा पाठ शिकवलेला आहे तेवढा बघून ठेवायचा, पाठ करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला वेळेचा प्रश्न आहे तर लिहून नका, आता लिहून पाठ नाही करायचंय, वाचूनच पाठ करा. लिहून पाठ न करता वाचून पाठ करा म्हणजे वेळ कमी लागेल. आणि उद्या याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ क्लास घेऊ. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळं आज जास्त वेळ न घेता उद्या मात्र आपलं लेक्चर थोडं जास्त वेळ असणार आहे. चालेल ना? उद्या थोडं जास्त वेळ घेतलं तर हो सर. हो. फक्त एक 15-20 मिनिटं आपण जास्त घेऊ. 5:45 पर्यंत घेऊ उद्याचं लेक्चर. 6:30 ते 7:30, 7:45 सव्वा तास. तर 15 मिनिटं तर आपल्याला मीटिंग चालू करायचं लागतं सुरुवातीला. म्हणजे 6:45 ला मीटिंग परफेक्टली चालू होते, टीचिंग चालू होतं. 7:45 पर्यंत टीचिंग चालू राहील, है ना? तर अजून आपण याच पद्धतीने पुढे जाऊ आणि तुम्हाला कोणती अडचण येऊ देणार नाही. तुम्ही पण कॉन्फिडंट ठेवा किंवा कॉन्फिडन्स ठेवा आणि याच्यातून चांगलं समजेल याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर आजचं हे लेक्चर मी इथेच थांबवतोय आणि तुम्ही पूर्ण जे कोऑपरेट केलंय त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद. थँक यू. इनामदार सर. इनामदार सर. ठीक आहे. आजचं हे थँक यू. चैताली तुम्ही ऐकून घेतलं व्यवस्थित. समजलं ना चैताली तुम्हाला? हो सर. व्यवस्थित समजलं ना? काही अडचण नाही आली ना? नाही. ओके. थँक यू. तुम्हाला पण थँक यू थँक यू. सर. चलो ओके. ठीक आहे. मीटिंग संपवतोय आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण मग पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ओके सर.